चला लवकरात लवकर मॅच चालू करा. चला 2 बॉल 1 धावा. चला सतीश पाटील स्ट्राईक पर. चला 3 चेंडू 1 धावा. हॅलो. हॅलो. सुंदर षटका टोलाला मात्र 6 धावांचा ती सतेजच्या बॅटिंग मधून 6 धावा. हा 6 धाव्याने धावसंख्येत वर धावसंख्या पोहोचते ती 8 धावा. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेले त्या षटकामध्ये पॉवर प्लेचा षटक आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी असलेल्या षटकामधील सुंदर फलंदाजी. मी विनंती करतो अमितजी गंगणे आपण व्यासपीठावर यायचं आहे. सुंदर फलंदाजी. शेवटचे 1 चेंडू बाकी. पुन्हा एकदा सतेज त्याच दिशेने टोललेला मात्र पुन्हा एकदा 6 धावांचा ती सुंदर सतेजच्या बॅक टू बॅक 2 षटकार बघायला मिळाले ते सतेजच्या फळीमधून. ह्या संख्येने धावसंख्येत भर धावसंख्या पोहोचते ती 14 धावांवर. पहिलं षटक संपल्यानंतर 14 धावा.
चला सामना लवकरात लवकर खेळवायचा आहे. पंच मुवीन चेंडू द्यायचा आहे. पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा. 4 षटकांचा सामना खेळवला जाईल. रनर आउट ह्या मैदानात. पाच पाचचा चेंडू प्रत्येक षटकामध्ये असतील. गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते. पुन्हा एकदा स्लोअरवर हलकासा स्पिन होऊन सुंदर गोलंदाजी, पण मात्र पंचांनी स्वेअर घोषित केलेला आहे. नवीद दुसरं षटक घेऊन नवीद आपल्या संघासाठी 2 चेंडू फेकले आतापर्यंत. पुन्हा एकदा सतेज तयार. 2 षटकार मारले होते. आता पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, पण थोडीशी हलकीशी कड लागून 1 धाव मिळते ती सतेजला. हा सॉरी पहिलं चेंडू वाईट. 2 चेंडू आतापर्यंत फेकलेले आहेत. धाव संख्या पोहोचते ती 17 धावांवर. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. नवीदच्या फळीमध्ये पुन्हा एकदा हलकीशी एज आणि नादाच्या पायाला थोडीशी दुखापत आहे, पण मात्र सुंदरशी फलंदाजी. पहिला मॅच मध्ये मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच मिळाला होता. पुन्हा एकदा मुबीन सतेज तयार. आता मात्र जोरदार टोलेला पूल केला आणि 6 धाव्यांसाठी सतेजच्या फळीमधून पाटलांचा घोडा चालताय. आता मात्र सतेजच्या फळीमधून पुन्हा एकदा 6 धावा. या 6 धावेची धावसंख्या पोहोचते ती आतापर्यंत 24 धावा. शेवटचा चेंडू बाकी असेल ह्या षटकामधील. पुन्हा एकदा नवीद खोपलनकर. आता मात्र स्लोअर 1 फुल टॉस टाकला होता. ब्लॉकआउट टाकण्याचा प्रयत्न, तेवढाच मान सन्मान सतेजने देखील दिला. दोन षटक संपल्यानंतर धावसंख्या पोहोचते ती 25 धावांवर. 5-5 षटकांचा हा सामना खेळवला जातो. 4 षटकांचा सामना असेल. प्रत्येक गोलंदाज 5 चेंडू फेकणार आहे. तिसरं षटक घेऊन आलंय स्वतः कॅप्टन शादाब. त्याच्यासमोर हा रिटर बल्लेबाज सतेज. आतापर्यंत बघायला गेलं तर सतेजच्या फळीमधून 3 षटकार आपल्याला बघायला मिळाले आहेत. पुन्हा एकदा पुढवून मारण्याचा प्रयत्न, पण एलबीचा अपील, पण हंपरने तो पदावून लावलेला आहे. धावसंख्येत बरोबर 25 धावा. चांगली फलंदाजी सतेजच्या फळीमधून आपल्याला बघायला मिळत आहेत. रनर आउटच्या ग्राउंडवर पुन्हा एकदा 25 धावा आतापर्यंत थांबलेल्या आहेत. तिसरं षटक चालू आहे. तिसरं षटक टाकण्यासाठी शादाब बसवता कॅप्टन. आता मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लांब लांब षटकार. खरोखर सुंदर फलंदाजी बघायला मिळते ती सतेजच्या फळीमधून. पहिले सेट होऊन आले असं वाटत आहेत. खरोखर चांगली फलंदाजी बघायला मिळते सतेजच्या फळीमधून. धावसंख्या पोहोचते 31 धावांवर ह्या षटकारच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सतेज तयार, शादाब तयार. आता मात्र स्लोअर 1 टाकला होता. बॅट हातातून सुटली, पण झेल तर होऊ शकेल आणि हा झेल जर्मनीला दान केलेला आहे.
कॅच सोडलास मित्रा, तो पण कोणाचा सोडलास तर सतेज पाटीलचा कॅच सोडलास. आतापर्यंत त्याच्या फळीमधून 4 षटकार आपण बघितले होतात. अजून देखील 2 चेंडू या षटकामधील शिल्लक असतील. धावसंख्या पोहोचते 32 धावा. अजून मात्र निनाद शांत आहे. निनादच्या फळीमधून मोठे चौकार षटकार काय बघायला मिळालेले आहेत. निनादने देखील सुद्धा थोडासा प्रयत्न करायला हवं, सतेजला साथ द्यायला हवी. पुन्हा एकदा निनाद तयार, शादाब देखील तयार. अभंग मांजरेकर इथं बोलत आहेत की निनाद मांजरेकर फक्त एकच साईड धरून बसलेला आहे, त्यांनी चौफेर खेळायला हवं. डॉट चेंडू 32 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. कमबॅक केला होता. सतेचा विकेट देखील उडवला होता. पण 3 षटक संपल्यानंतर 32-32. खरोखर सुंदर फलंदाजी सतेजच्या फळीमधून. अजूनपर्यंत निनादने 5 चेंडू डॉट केलेले आहेत. खरोखर थोडीशी खराब फलंदाजी निनादच्या फळीमधून बघायला मिळते. थोडंसं पवन पण नाराज असेल, काल त्याला जीपेला काहीतरी आलं होतं. पुन्हा एकदा सतेज तयार. सतेजला गोलंदाज माहीत आहेत म्हणून सतेज एकदम टेन्शन फ्री खेळत आहेत. आतापर्यंत देखील सतेजच्या फळीमधून 4 षटकार. पुन्हा एकदा सतेज तयार मारण्याच्या प्रयत्नात आणि सुंदर असा टोलवलेला. मग पुन्हा एकदा 6 धावांसाठी सतेजच्या बॅटमधून हा 5वा षटकार. सतेज एकमेव असा झुंज देत आहे तो आपल्या संघासाठी. सतेज पाटील धावसंख्या पोहोचते ते आता 38 धावांवर या षटकाच्या माध्यमातून. खरोखर सुंदर फलंदाजी सतेजच्या फळीमधून. पाटलांचा बैलगाडा जोरदार धावत आहे. सतेज पाटील अरावीचा हुकमी एका बादशाह बोलला जातं त्याला. आता मात्र थोडंसं बाहेरच्या दिशेने चेंडू टाकलेला. पंचानं वाईट घोषित केलेलं आहे. तर ह्या स्क्वेअरमधून धावसंख्येवर धावसंख्या पोहोचते ती 39 धावा. ह्या षटकातील 4 चेंडू शिल्लक असतील. थोडंसं आमच्या हार्सला या खेळण्यामध्ये संधी नाही भेटली तर नक्कीच त्याची देखील फलंदाजी आपल्याला इथं बघायला भेटली असती. त्याचा थोडासा टॅलेंट आपल्याला बघायला मिळाला असता, पण परंतु त्याचा फॉर्म माघार घेण्यात आला. हॅलो, नंतर जोरदार मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडूचा आणि फळीचा काही संपर्कच नाही आला. सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा कमबॅक. आतापर्यंत 7 धावा 2 चेंडूमध्ये खर्च केलेल्या आहेत. 41 धावा. 41. 5 षटकांचा षटक पहिले 39. पुन्हा एकदा सुंदर टोलवलेला आहे. खरोखर काय सततची फलंदाजी बघायला मिळाली आपल्याला. धावसंख्या झालेली आहे ती 45. 45. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. 6 षटकार सतेजच्या फळीमधून बघायला भेटतोय. पुन्हा एकदा सतेज तयार.
पुन्हा एकदा ओव्हरपिच लाईनच्या चेंडू आणि त्याच दिशेने पुन्हा एकदा लांब लांब षटकार सतेजच्या बॅटिंग मधून 7वा षटकार आलेला आहे. खरोखर सुंदर फलंदाजी. आतापर्यंत 45 धावांवर खेळताना एक चेंडू शिल्लक असेल. हा देखील सतेजला षटकार मारावा लागेल तर स्वतःचा आणि आपल्या संघासाठी 50 धावा उभारू शकेल तो सतेज पाटील. पाहूया स्वतःचे 50 धावा पूर्ण करू शकेल का. एक चेंडू शिल्लक असेल. खरोखर भरपूर जणांची अपेक्षा आहे की षटकार यावा आणि फुलटा चेंडू आणि ह्याच दिशेने 50 धावा पूर्ण. 51 धावांची बारी खेळताना सतेज पाटील. पाटलांचा बैलगाडा आरावी. 51 धावा आणि धावसंख्या पोहोचते ती 57 धावा. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे तो. 14 चेंडू मध्ये 51 धावा. खरोखर सुंदर सतेजसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. 8 षटकार बघायला मिळाला आपल्याला सतेजच्या फळीमधून. आता आपल्याला बघायला मिळतील ते रुपेश चांदविडकर. एक नक्कीच गोलंदाजीमध्ये भर असेल समोरच्या संघाला. चांगली गोलंदाजी करतात रुपेश चांदविडकर देखील ह्या विकेटवरती. सागर शिगवण साक्री यांच्याकडून सतेज पाटील साठी 2000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. खरोखर 51 धावा 14 चेंडू मध्ये सागर शिगवण साक्री यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस सतेज पाटील साठी आलेलं आहे. खरोखर सुंदर फलंदाजी बघायला मिळाली सतेजच्या फळीमधून. इथं समीर बोरकरची देखील ही असेल. रुपेश चांदविडकरनी गोलंदाजी करावी या विकेटवरती. अठ्ठावन्न धावांचा पाठलाग पूर्ण करायचा आहे. 4 षटकांमध्ये 58 धावा. चेंडू सतेजला लसी दे आपला. सतेज पाटील आपली 2000ची सोय झालेली आहे. रात्री भेटू आपण. पहिलं इनिंग संपल्यानंतर धावसंख्या आपल्याला बघायला मिळते ती 57 धावा. 58 धावांचा पाठलाग करायचा असेल तर फलंदाजीसाठी आलेले आहेत ते म्हणजेच नवीद.
मुक्त्यार नवीद मुक्तार नवीद आणि मुक्तार नवीदची देखील पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी आपल्याला बघायला मिळत होती, पण आता मात्र 58 धावांचं आव्हान असेल. पहिल्या षटक घेऊन सतेज आपल्या संघासाठी 51 धावांची बारी खेळला. सतेज आपल्या स्वतःसाठी आणि संघासाठी 14 चेंडूमध्ये 51 धावा, खरोखर 8 षटकार त्यातून आपल्याला बघायला मिळाले. जेवणाची सोय केलेली आहे कोलंबी भात. सतेज तू घरी जाऊ नको, काय टेन्शन नाही. 51 धावा खेळले तुला देऊ आम्ही जेवायला. चला गोलंदाज पुन्हा एकदा तयार. नवीद तयार, सतेज तयार. पहिला चेंडू फेकलेला तयार आणि ब्लॉकलाईनचा चेंडू सुंदर टोलवलेला आहे 4 धावांसाठी. पहिलाच 4 धावांनी श्री गणेशा केला तो नवीदने. शौर्य हा 4 धावा. थोडीशी पायाला इंजुरी दिसते सतेजच्या. ब्लॉकर टाकण्याचा प्रयत्न होता, पण मात्र स्लोअर वन फुलटॉस झाला, पण त्याचा फायदा नवीदने चांगल्या पद्धतीने उचलला आहे 4 धावांसाठी. अमित कंगण्यांना मी विनंती करतो, आपण व्यासपीठावर यायचं आहे. हॅलो, चला विनंती आहे शिवशंभू आणि भाई टॉससाठी जायचं आहे. लुजर अशी मॅच होईल. शिवशंभू विरुद्ध भाई दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉससाठी जायचं आहे. सतीश थोडासा इंजुर्ड झाल्यानंतर मला वाटतं गोलंदाज बदललाय, निनाद आलाय आणि निनादला सुद्धा पहिल्या चेंडूवर ठोकलाय चौकार. 4 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 2 चेंडू 8 धावा. पुढला चेंडू पुन्हा एकदा निनाद नवीदसाठी. नवीद एक आक्रमक पवित्र घेऊन आहे. आत्ता मात्र शॉर्ट चेंडू आणि पंचांचा इशारा. 1 बाउन्स आणि अवांतर चेंडू म्हणजेच वाईड बॉल. अशा तऱ्हेने अवांतर धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 9. सुंदर असा बाउन्सर बॉल टाकला होता निनादने, परंतु जास्तच बाउन्स झाला, त्यामुळे
वाईट घोषित केला. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. मिळतील 6 धावा. 6 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 3 चेंडू 15 धावा. आता मात्र नक्कीच सतीशला थोडासा टेन्शन आला असेल की मी 51 धावा ठोकल्यात, परंतु नवीननी सुरुवात सुद्धा तशीच केले. 15 धावा झाल्यात. पुन्हा एकदा निनाद हलक्या हाताने ढकललाय. 1 धाव आरामात पूर्ण केले. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 16. आता मात्र एक प्लस पॉईंट आहे, तो संस्कृती इलेव्हन या संघाचा प्लस पॉईंट आहे, तो म्हणजे रुपेश चांदविडकर सुद्धा मैदानात दिसतोय आपल्याला. एस टीच्या मागे एक गोलंदाज उपलब्ध आहे, त्यामुळे सतीशचा थोडासा टेन्शन रिलीज होईल. शिवशंभू आणि भाई भाई 11 दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉससाठी जायचंय. टॉस बॉक्समध्ये मी विनंती करतोय साजेश भाटकर यांना. आता मात्र अवांतर चेंडू. धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 17 धावा. बोल तुमच्या राऊंडला 2 राऊंड नंतर पुढला चेंडू. पुन्हा एकदा निनाद. हा मात्र चेंडू इच लागले आणि सिंगल धाव मिळेल. सिंगल धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 18 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा. 57 धावांचं लक्ष ठेवलंय. पहिल्या षटकात आल्यात 18 धावा. आता मात्र गरज आहे ती 58 धावांचं लक्ष आहे. तर 18 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे ती. साकी बिलवन या संघाला नवीन आक्रमक पवित्रा घेतला. पहिल्या षटकात दुसरं षटक घेऊन येतोय मला वाटतं अल्पेश. मयू पोलेकर यांच्याकडून रुपेश चांदविडकर यांच्यासाठी खुशखबर आहे. आपण जर का गोलंदाजीला आलात आणि पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तर 500 रुपयाचं बक्षीस. शिवशंभू संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि फलंदाजी स्वीकारले. गोलंदाजीसाठी आमंत्रण दिलं आहे तो भाई भाई 11 या संघाला. रुपेशसाठी बघा ऑफर आहे. समीर बोरकर यांच्याकडून एक थंडा दिला जाईल. पुढला चेंडू खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 19. रुपेश चांदविडकर यांनी जर का गोलंदाजीसाठी आल्याने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतला तर मयू पोलेकर यांच्याकडून 500 रुपये. समीर बोरकर यांच्याकडून एक थंडा आणि साजेश भाटकर यांच्याकडून चिल्ली रोटी. बघा पाहूया किती धावा मिळतील. पंच आपला डिसिजन द्यायचा आहे. 1 धाव धावून पूर्ण केले. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 20. 2 चेंडू 20 धावा झाल्यात. फलंदाज मला वाटतं थोडासा पुढे आला होता, त्यामुळे पंचांची यानंतर होणारा सामना भाई भाई 11 विरुद्ध शिवशंभू. शिवशंभू संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि फलंदाजी स्वीकारले. गोलंदाजीसाठी आमंत्रण दिलंय ते भाई भाई 11 या संघाला.
2 चेंडू 20 धावा झाल्यात. पुढला चेंडू पुन्हा एकदा अल्पेश. आता मात्र कमबॅक केलंय. सुंदर गोलंदाजी. सतीशला मात्र टेन्शन खूप आहे, कारण का पुढला चेंडू पुन्हा एकदा अल्पेश. आता मात्र अवांतर चेंडू, अवांतर धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 21 धावा. 3 चेंडू 21 धावा. अजूनही 3 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. पुढला चेंडू पुन्हा एकदा अल्पेश. आता मात्र खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. किती धावा मिळतील पाहूया. पहिली धाव 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात मिळतील. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती 23. अजूनही 35 धावांची गरज आहे. चेंडू हा विनंती करतोय सुशील गोखले यांना की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपला मुलगा मैदानात दिसतोय आपल्याला, त्यामुळे आपण व्यासपीठावर येऊन त्यांचा आनंद घ्यायचा आहे. पुढला चेंडू पुन्हा एकदा अल्पेश. आता मात्र टॉपेच आणि त्याचाच परिणाम पहिला हादरा बसतोय तो साकिब इलेव्हन या संघाला. तेवीस धावांवर पहिला झटका, पहिला हादरा बसतोय. दहा चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. ती 10 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे ती साकिब इलेव्हन या संघाला. अल्पेशने मात्र कमबॅक करून दिलंय. सतीशचा विश्वास जिंकलाय अल्पेशने. त्यामुळे सतीश खूप खुश आहे, कारण का अल्पेशने फक्त 5 धावांचं षटक टाकलंय या मॅच मध्ये. तिसरं षटक घेऊन आलाय तो कार्तिक. मागच्या सामन्यात सुंदर गोलंदाजी केली होती असा कार्तिक. नवीत साठी कार्तिक. 10 चेंडू 35 धावांची गरज. 10-35 6 षटकार ठोकावे लागतील 10 चेंडू मध्ये. पुढला चेंडू आणि ओव्हरपिच चेंडू त्याला खेळलाय. लॉंग ऑनच्या वरून षटकार 6 धावांसाठी. 6 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 29. अजूनही 29 धावांची गरज आहे. 11 चेंडू मध्ये 29 धावा झाल्यात. 9 चेंडू मध्ये 29 धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा कार्तिक तयार. नवीद सुंदर फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आतापर्यंत चांगली फलंदाजी नवीदच्या बॅटमधून पाहायला मिळाले. चेंडू पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू, परंतु चेंडू बॅटीला नीट लागला नाही. पहिली धाव चोरली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतायत फलंदाज. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 31. लॉस ऑफ 1 विकेट. रुपेश चांदविडकर साठी खुशखबर आहे. आपण जर का षटक टाकलं आणि पहिल्या चेंडूवर विकेट घेतला तर जहीद वालवटी ऑनलाईन मॅच बघतायत. त्यांच्याकडून आपल्याला दुबईवरून मॅच बघतायत आणि आपल्यासाठी ऑफर आहे. पहिल्या चेंडूवर विकेट घेतली तर लॉलीपॉप प्लेट दिली जाईल. बघा रुपेश. आणि आता मात्र कमबॅक करून दिलाय कार्तिकने. आपल्या संघासाठी दांडी गोल केले. नवीदला बाद करण्यात यशस्वी होतोय. धावसंख्या स्थिरावले ती म्हणजे 31 धावांवर. अजूनही 27 धावांची गरज आहे. 7 चेंडू मध्ये 27 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज जातोय. अब्दुल आलाय नवीन फलंदाज. सात चेंडू 27 धावांची गरज.
अब्दुल नवीन फलंदाज आलाय. 7 चेंडूमध्ये 27 धावा बनवायच्या आहेत, त्यामुळे या 2 चेंडूवर एकाच षटकार ठोकावा लागेल या सामन्यात आपलं वर्चस्व कायम ठेवायचं असेल तर. पुन्हा एकदा कार्तिक स्टार्ट घेतला, अंपायरला बार केले, सुंदर फटका आणि पाहूया लाईनमन आहेत तिथे. पंचांचा निर्णय काय आहे? आउट. पंचांनी मला वाटतं रिव्ह्यू घेतलाय कॅच साठी. कोणत्याही खेळाडूनी इकडे यायचं नाहीये. बाद होतोय. फलंदाज सुंदर झेल टिपले ती अद्वैतने. सहा चेंडू 27 धावांचं लक्ष. आता मात्र गरज आहे ती चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. गाड्या आपल्या बाउंड्रीच्या बाहेर लावायच्या आहेत. संवेद मोहित यांच्यासाठी खुशखबर आहे. आपण षटक टाकला तर एक तंदुरी बघा. संवेद मोहित, त्यासाठी आपल्याला कर्णधाराचा विश्वास जिंकावा लागेल. परंतु कर्णधार निनाद आहे कर्णधार. 6 चेंडू 27 धावांची गरज. या चेंडूवर चौकार नाही तर षटकार ठोकावाच लागेल सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल तर. आणि पुन्हा एकदा चेंडू हवेत. सुंदर झेल टिपलाय, सुंदर झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. लगातार विकेट घेतल्यात त्या. हॅट्रिक घेतले कार्तिकने आपल्या या मॅच मध्ये. सुंदर गोलंदाजी कार्तिक याची. लगातार 3 विकेट घेतल्यात. टुर्नामेंट मधील दुसरी हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते कार्तिकच्या माध्यमातून. नवीन फलंदाज जात होतो. हॅलो. कार्तिक यांनी या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक घेतले. शेवटचं षटक घेऊन आले तर रुपेश. संधीचं सोनं करायचं. पहिल्या चेंडूवर जर का विकेट मिळाला तर 500 रुपये, एक थंडा, चिल्ली रोटी आणि लॉलीपॉप प्लेट. रुपेश, टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं रुपेशचं. पहिला चेंडू आणि जेलबादची संधी आणि नक्कीच पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. आणि आता बक्षीस ज्यांनी लावलंय त्यांनी तयार राहायचंय. संध्याकाळची सोय रुपयाची झालेली आहे. आज वार पण चांगला आहे. 500 रुपये जमा झालेत. मयूर पोलेकर यांच्याकडून 500 रुपये जमा झालेत. एक थंडा, चिल्ली रोटी आणि लॉलीपॉप प्लेट तयार ठेवायची आहे. संध्याकाळी रुपेश आहे आणि प्लेट आहेत. आजची सोय झालेली आहे रुपेशची. सुशील गोखले यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. 40+ हा खेळाडू पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. रुपेश चांदविडकर.
पुढला चेंडू पुन्हा एकदा 5 चेंडू 27 धावांची गरज. पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि लगातार दुसरा विकेट घेतलाय. आता मात्र रुपेश सुद्धा हॅट्रिक वर आहे. हॅट्रिक पूर्ण करेल का पाहूया. हॅलो, जर का रुपेशने हॅट्रिक पूर्ण केली तर एक तंदुरी मयू पोलेकर यांच्याकडून. बघा आजची सोय संध्याकाळी घरी जायलाच नको. थंड आहे, चिल्ली रोटी आहे, लॉलीपॉप आहे, तंदुरी सुद्धा मिळेल. संधीचं सोनं करायचं आहे. 500 रुपये ऑलरेडी जमा झालेत. मुस्तफा फलंदाजीसाठी आलेत आणि तंदुरी मात्र मिळणार नाही कारण का हॅट्रिक पूर्ण नाही झाले. 2 चेंडू आणि 26 धावांची गरज. पुढला चेंडू पुन्हा एकदा नवीसाठी. आता मात्र अवांतर चेंडू. 2 चेंडू 25 धावांची गरज. पुढला चेंडू पुन्हा एकदा रुपेश नवीसाठी. राईट आर्म राऊंड विकेट. स्टार्ट घेतला, अंपायरला पार केलाय आणि सौवेन मोहिते आणि झेल पकडलाय. तिसरी विकेट या षटकात रुपेशने काढले. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आता मात्र सतीश खूप खुश आहे. क्वालिफाय सुद्धा झालेत आणि 50 सुद्धा झाले त्यांची. आणि पहिली 50 या स्पर्धेतील ठोकली होती ती. 4 विकेट एका षटकात घेतल्यात आणि सुंदर झेल पकडले ते वेदांत यांनी. सामना जिंकलाय तो संस्कृती 11 या संघाने. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. या सामन्याचा सामनावीर असेल तो सतेज पाटील.